So today we start surface area and volume chapter 16. तर त्यामध्ये इथे क्यूब दिलेले आहेत. हा एक क्यूब आहे. तर त्याचा एरिया कसा फाइंड आउट करायचा? तर त्याच्या सरफेस एरियासाठी फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? 6L square. So write down this formula. Surface area of cube 6L square. तर त्याच्यामध्ये सगळ्या साइड्स सेम आहेत. त्याची लेंथ, ब्रेड्थ, हाईट तिन्ही पण सेम आहे. एल एल एल. सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड ना. क्युबॉइडचा वेगळा फॉर्म्युला आहे. क्युबॉइडचा वरचा फॉर्म्युला आहे हा. ट्वाइस तो ऑफ पण लेंथ लिहितो. इंटू ब्रेड्थ प्लस ब्रेड्थ इंटू हाईट प्लस लेंथ इंटू. दोन्ही लिहू की तो हो दोन्ही पण क्यूबचा लिही. लिहू? दोन्ही पण लिही. ठीक आहे. हा झालं. त्यानंतर त्यांनी ते दिलंय की 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटर बरोबर 10 mm. बरोबर. हो हो हो. हा मग तसंच आपल्याला एरियाचं काढायचं असेल तर 1 स्क्वेअर मीटर बरोबर 100 इंटू 100 स्क्वेअर सेंटीमीटर. आपल्याला दोनदा करावं लागतं ते, कारण तो एरिया काढतो ना आपण. तर त्याच्यामुळे एक जर स्क्वेअर मीटर असेल तर त्याला स्क्वेअर सेंटीमीटर मध्ये करायचं असेल तर आपल्याला 10,000 ने मल्टिप्लाय करावं लागतं इथे. 10,000 म्हणजे किती? 10⁴. आणि सेम तसंच सेंटीमीटरला पण एका स्क्वेअर सेंटीमीटरला जर आपल्याला मिलीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपण कसं करतो? 10 इंटू 10 करतो. मग ते किती झाला? 100. म्हणजे 10 ची पॉवर किती झाली? 2. ओके. तर यामध्ये आपण वेगवेगळे सरफेस पाहणार आहोत आणि त्याचा एरिया कसा फाइंड आउट करणार आहोत ते पाहूया. तर यामध्ये क्यूब दिलाय आणि हा खाली क्यूबॉइड दिलाय. मग त्याचा जर व्हॉल्यूम काढायचा असेल तर त्यासाठी एक फॉर्म्युला आहे क्यूबॉइडचा. सो राईट डाऊन दिस फॉर्म्युला. व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड इज लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट. लिहिला का? नाही सर लिहितो. झालं. ओके. नेक्स्ट जर क्यूब असेल तर त्याचा व्हॉल्यूम काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. व्हॉल्यूम ऑफ द क्यूब लेंथ इंटू लेंथ इंटू लेंथ म्हणजे लेंथचा क्यूब. सर ब्रेक होतोय आवाज. आता ओके. एल क्यूब. हो. झालं. ओके. मग याच्यावर एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवले त्यांनी की एक क्यूबॉइड दिलाय. फिश टँक आहे आपल्या घरामध्ये आणि त्याची त्यांनी लेंथ दिली आहे. लेंथ आहे 1 मीटर आणि ब्रेड्थ आहे 40 सेंटीमीटर आणि हाईट आहे 50 सेंटीमीटर. अशा प्रकारे इथे डायग्राम दिली त्यांनी. मग आपल्याला जेव्हा त्याचं फाइंड आउट करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला
जे तिन्ही पण आहेत ते एकाच याच्यामध्ये पाहिजे. काही सेंटीमीटर मध्ये आहेत, काही मीटर मध्ये आहेत. मग ते आपल्याला मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. आणि बाकीचे दिलेत आपल्याला. ब्रेड दिली 40 सेंटीमीटर आणि हाईट दिली 50 सेंटीमीटर. मग त्यात किती पाणी मावेल त्या फिश टँक मध्ये, म्हणजे व्हॉल्यूम किती आहे त्याचा. मग व्हॉल्यूम साठी फॉर्म्युला आहे आपला. काय आहे क्युबॉइडचा फॉर्म्युला? लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट. मग लेंथ आहे 100, ब्रेड आहे 40 आणि हाईट आहे 50. तर तिघांचं मल्टिप्लिकेशन तर केल्यावर किती येतं ते? 2 लाख. 2 लाख. त्याचं युनिट काय येईल? ठीक आहे म्हणजे सीसी इथे दिले ना त्यांनी. 1 cc इज इक्वल टू 1 ml. त्याचं युनिट येतं सीसी, पण सीसी मध्ये ml मध्ये. सीसीचा फुल फॉर्म काय सर? हम्म? सीसीचा फुल फॉर्म सीसीचा फुल फॉर्म 1 cc. आपण कसं सेंटीमीटर म्हणतो तसं त्याचा फुल फॉर्म क्युबिक सेंटीमीटर. आणि मग आपल्याला क्युबिक सेंटीमीटर, पण आपल्याला ते सीसी मध्ये नको आहे. आपल्याला कशामध्ये काढावं लागेल ते? की लिटर मध्ये काढावं लागेल. मग त्याला लिटर मध्ये काढण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला 1 लिटर बरोबर 1000 सीसी, म्हणजे 1000 ने डिवाइड करावं लागेल त्याला. मग 2 lakhs ला आपण 1000 ने ते डिवाइड केलं की त्याचं उत्तर येतं 200. मग त्या फिश टँक मध्ये 200 लिटर पाणी बसेल. समजलं का? हो. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल दिलंय. याच्यामध्ये काय दिलंय त्यांनी? अजून एक क्युबॉइड दिलाय. त्याची लेंथ, ब्रेड आणि हाईट दिली आहे 6 मीटर, 4 मीटर, 4 मीटर. आणि त्यात त्यांनी काय विचारले की त्या क्युबॉइड मध्ये 40 सेंटीमीटरचे किती बॉक्स मावतील. मग अगोदर आपल्याला त्याचा व्हॉल्यूम काढावा लागेल. व्हॉल्यूम कसा काढायचा? व्हॉल्यूम ऑफ क्यूब. हा, व्हॉल्यूम ऑफ क्यूब काय आहे? लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट. पण आपल्याला सगळे मीटर मध्ये दिलेत, मग त्यामुळे आपण सेंटीमीटर मध्ये अगोदर कन्वर्ट करून घेऊ त्याला. मग सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केल्यावर 6 चं काय येतं? 600 सेंटीमीटर. 4 चं किती येतं? 400 सेंटीमीटर. तर मग तिघांची मल्टिप्लिकेशन करून घेतली आणि तो काय येतो? एरिया ऑफ वेअर हाऊस. त्यानंतर बॉक्सचा पण एरिया काढायचा की बॉक्स किती बसणार आहे त्यात. तर बॉक्सची लेंथ दिली त्यांनी 40 सेंटीमीटर. मग बॉक्स एका सारखे आहे त्याच्यामुळे त्याचं काय येईल? क्यूब येईल. मग क्यूबचा फॉर्म्युला काय असतो? एल क्यूब, म्हणजे 40 चा क्यूब, म्हणजे 40 इंटू 40 इंटू 40. आणि आपल्याला पाहायचंय की त्यामध्ये किती बॉक्स मावतील. मग नंबर ऑफ बॉक्स साठी हा फॉर्म्युला आहे की त्या क्युबॉइडचा व्हॉल्यूम डिवायडेड बाय बॉक्सचा व्हॉल्यूम. मग आपण क्युबॉइडचा व्हॉल्यूम किती आलाय? 600, 400 इंटू 400. मग ते आपण वर लिहिलं इथे. आणि बॉक्सचा व्हॉल्यूम काय आलाय? 400, 400, 400, 40, 40, 40. आणि मग आपण त्याचं मल्टिप्लिकेशन करून नाही घेतलं का? कारण आपल्याला कॅन्सल करता येईल ना इकडे. 41 जा 40, 40 10 जा 400. इथे पण तसंच 41 जा 40, 40 10 जा 400. मग असं सॉल्व्ह केलं की त्याचं आन्सर येतं 1500, की त्या वेअर हाऊस मध्ये 1500 तशा प्रकारचे क्यूब मावतील. समजलं? हो. तर आपण आता एक्झरसाइज सॉल्व्ह करूया. थर्ड इथे दिले त्यांनी. काय दिले याच्यामध्ये? की 5 लिटरचा वितळलेला खोवा आहे आणि शुगर आहे, आणि आपल्याला काय फाइंड करायला लावले? फाइंड द लेंथ ऑफ द ट्रे इफ द
breadth and height is 2.5. तर यामध्ये आपल्याला हो. 1 by 1 कॅल्क्युलेट करायचंय. आता 5 लिटर बरोबर किती सीसी असं विचारलंय त्यांनी. तर 1 लिटर बरोबर हम्म. किती आहे? 1000 सीसी आहे. मग सांग 5 लिटर बरोबर किती सीसी येईल? काय सर? पहिल्या स्टेपचा आन्सर किती येईल? 5 लिटर. 5,000. 5000. Yes. So write down 5000. कशात लिहू हे? तिथेच तू लिहू शकते ना, थर्ड एक्झाम्पल आणि त्याचं फर्स्ट स्टेप मध्ये 5000. हा. त्यानंतर व्हॉल्यूम लिहिलं. ऑफ मिक्सर. व्हॉल्यूम ऑफ मिक्सर किती येईल मग? व्हॉल्यूम ऑफ मिक्सर किती दिलेलं आहे आपल्याला? 1,000. 5 लिटर आहे. मग त्याचं सीसी मध्ये कन्वर्ट केलं किती आलं? 5000 परत. ओके. किती? सेकंड स्टेप पण 5000. 5,000. त्यानंतर थर्ड मध्ये काय करायचंय आपल्याला, की जे व्हॉल्यूम आहे त्या ट्रेचं आणि मिक्सरचं व्हॉल्यूम सेम आहे. मग आपण फाइंड आउट केले की त्या ट्रे मध्ये किती मावते मिक्सचर? 5000 सीसी. तर थर्डचं पण आन्सर किती? 5000. 4,000. आणि त्यानंतर आपल्याला लेंथ काढायची आणि ब्रेड आणि हाईट दिलेली आहे. किती दिली आहे ब्रेड? ब्रेड तिथं दिली आहे 40 सेंटीमीटर 40. आणि हाईट दिली आहे 9 to 2.5. 2.5. मग ते टाकून घेतले इथे आणि त्यानंतर इथे 5000 टाकले आणि मग त्यानंतर हे इकडचे मल्टिप्लिकेशनचे आपण जेव्हा राईट साईडला नेऊ तेव्हा ते डिव्हिजन येईल 100. तर 100. 5000 डिवायडेड बाय 100 केल्यानंतर आन्सर किती आलं? 50. 50. इथे 40 into 2.5 काय तर? केलं नाही ते त्यांनी 100 केलं ना. 40 into 2.5 100 आलं त्यांचं. आणि ते मग राईट साईडला घेतल्यावर मल्टिप्लिकेशनचं डिव्हिजन झालं. हो का? काय? 100 जे आलं ना मल्टिप्लिकेशन 40 आणि 2.5 हा. ते राईट साईडला घेतलं ना लेंथ काढण्यासाठी. हो. मग ते डिव्हिजन झालं. मग आता प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. तर आता क्वेश्चन नंतर डायरेक्ट आपण सॉल्व्ह करूया. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स. कसा काढणार व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स सांग मला. Find the volume box if its length, breadth, and height are 20 centimeters and 5 centimeters in पहिले तर वॉल्यूम ऑफ क्यूब आहे ना. व्हॉल्यूम ऑफ क्यूब नाही, आता क्यूब असेल तर फक्त लेंथ येते ना. तर यामध्ये लेंथ ब्रेड हाईट वॉल्यूम तिन्ही ऑफ पण. बॉक्स. हा, व्हॉल्यूम ऑफ द बॉक्स इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट. मग करा मल्टिप्लिकेशन तिघांचं.
सर 1 मिनिट थांबा. ब्लूटूथ कनेक्ट करते. ओके. हॅलो. हा. हां. करा मल्टिप्लिकेशन 20 इंटू हां. 10.5 इंटू 8. थ्री एट फोर झिरो पॉईंट झिरो. व्हेरी गुड. युनिट काय लिहायचं? CC. येस. सर लिहायचं राहिलं त्यांना. राईट डाऊन. ट्वेंटी इंटू 10.5 इंटू 8. V is equal to सर 3840 ना. व्यवस्थित कर परत एकदा. इंटू 20. झिरो. हां बरोबर आहे. Then write down second. 8118 1. झालं का लिहून? हो. तर सेकंड घेऊया. क्वेश्चन नंतर लिहितो. तर यामध्ये काय केलंय त्यांनी, एक क्युबॉइड दिलाय सोप बारचा आणि त्याचं व्हॉल्यूम दिलाय 150 cc. आणि त्याच्यावरून त्यांनी काय फाइंड आउट करायला लावलंय, त्याचा थिकनेस म्हणजे त्याची हाईट, त्याची लेंथ आणि ब्रेड दिली आहे आणि त्याच्यावरून त्याचा थिकनेस म्हणजे हाईट फाइंड आउट करायला लावली आहे, किती जाड आहे तो सूप. तोच मग फॉर्म्युला. हा, मग तोच फॉर्म्युला यूज करूया. V is equal to L into B into H येस. is equal to 150. तर पण 150. त्यांनी व्हॉल्यूम दिलाय ना. हा, व्हॉल्यूम दिलाय, मग व्हॉल्यूमच्या जागी व्हॉल्यूम टाकायचा. व्हॉल्यूमच्या जागी पण हम्म. त्यांचं लेंथ आणि ब्रेड दिले, हाईट नाही. 10 सेंटीमीटर 10 into 5 into H. Then H is equal to 150
160 upon 50. 0, 3, Unit? 3 centimeters. Yes. Next, third. How many bricks of length 25 centimeter, 15 centimeter, and height 10 centimeter are required to build a wall of length 6 meter, height 2.5 meter, and breadth 0.5 meter? ओके. तर अगोदर आपण Yes. व्हॉल्यूम काढून घेऊया. ओके. Length, breadth, height. हा. दोन दोन दिलेत पण सर. हा, मग ते डिवाइड करायचं ना. आपण जो सेकंड टाईपचा प्रॉब्लेम बघितला हा, होता मग त्या टाईप. पहिले लेंथ ब्रेथ पहिले नंबर घ्यायचे ना आता. पहिल्यांदा ब्रिक्सचा घ्यायचा, नंतर वॉलचा घ्यायचा आणि हा. वॉल डिवायडेड बाय ब्रिक्स करायचं, म्हणजे त्याचं येईल ते. L into B into H is equal to length 25 into 15 into 10. येस. व्हॉल्यूम ऑफ वॉल किती येईल आता? Volume of wall 6 into 2.5 into 0.5. नाही, पण आपल्याला आता दोन्ही पण एकाच युनिट मध्ये करावं लागतील ना. ब्रिकचं दिले त्यांनी सेंटीमीटर मध्ये, मग वॉलचं पण सेंटीमीटर मध्ये करावं लागेल ना. मग मीटरचं सेंटीमीटर करण्यासाठी 100 ने मल्टिप्लाय करायचं त्याला. समजलं का? हा. मग आता किती ब्रिक्स लागतील? नंबर ऑफ ब्रिक्स इज इक्वल टू काय काय व्हॉल्यूम. काय सर काय करायचं? त्याला मीटरचं सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. वॉलची लेंथ दिली आहे 6 मीटर, त्याचं आपण सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलं 600. हा. हा, नंतर बरोबर. प्रत्येकाला आपण सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलंय ते. 25. ओके. तर माझी नोटबुक संपायला आली आता. संपू दे आता, सिलेबस पण संपत आलाय, सेकंड लास्ट चॅप्टर आहे. हो. Number of bricks, volume of wall, nearby volume of bricks. सर तुम्ही कुठे राहता? अहमदनगर. कुठे? अहमदनगर, महाराष्ट्रामध्येच. इथेच राहता? हम्म. मराठी बोलतोय म्हणजे महाराष्ट्रातच आहे ना. नाही, मला वाटलं मुंबईमध्ये कुठेतरी राहता, पुण्यात. नाही, आम्ही पण खेडेगावात आहोत. हा. करा मग याचं डिव्हिजन करा अगोदर, कॅन्सल करा आणि नंतर मल्टिप्लिकेशन करा. हो.
10चा आणि 50 मधलं 0 कॅन्सल होऊ शकतं ना. हम्म. ट्वेंटी फाईव्ह 10 25 1 10 10 गेले. 15 1 15 4 मग म्हणजे three, 20 into 50 तुला 20 म्हणजे ट्रिपल 0 हा 20 हा 2 करा. हा काय झालं. झालं, बरोबर आहे का? हो बरोबर आहे तर. ओके. तर लास्ट क्वेश्चन की त्यामध्ये काय दिले त्यांनी, एक रेन वॉटर हार्वेस्टिंगचा टँक आहे आणि त्याची लेंथ आहे 10 मीटर, ब्रेडथ आहे 6 मीटर आणि डेप्थ आहे 3 मीटर. तर त्यांनी विचारले की त्याची कॅपॅसिटी किती आहे आणि त्याच्यामध्ये किती लिटर पाणी मावेल. मग त्याचं व्हॉल्यूम राणी लावली का? मग त्याचे व्हॉल्यूम काढूया अगोदर. हा काढा व्हॉल्यूम. तिघांची मल्टिप्लिकेशन करायची आहे. 10 into 6 into 3. काय काय तिघांचं मल्टिप्लिकेशन करायचं 10 into 6 into 3 व्हॉल्यूम काढण्यासाठी त्या टँकचं कॅपॅसिटी. तर आपल्याला अगोदर त्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल. येस. मग सेंटीमीटर मध्ये कसं कन्वर्ट करणार त्याला? येस 100 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे किती येणार? व्हॉल्यूम ऑफ द टँक इज 10 मीटर आहे लेंथ, तर त्याचं काय येईल? 1000. ब्रेड किती आहे? 6 मीटर आहे, तर त्याचं होईल 600 सेंटीमीटर. डेप्थ आहे 3 मीटर, त्याचं होईल 300. मग करा याचं मल्टिप्लिकेशन. मीरा हो सर करते.
मोठा. सर बरोबर येत आन्सर. आता लिटर मध्ये काढायचं, त्यामध्ये पाणी किती मावेल, मग त्याला 1000 ने डिवाइड करायचं. हे समजलं का? लिटर मध्ये कसं काढलं, जे आलं ना सीसी मध्ये त्याला 1000 ने डिवाइड केलं, कारण आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ना, 1 cc इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1000 लिटर्स. हो सर. हो, लिहून घे मग. हो. लिटर लिटर 1000 cc. Therefore, 1 cc is equal to 1,000 liter. Water in liter. Hello. ओके. 18030 liter. ही झाली एक्सरसाइज आपली. आता त्याच्यानंतर नेक्स्ट, एरिया ऑफ सिलेंडर, सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. तर आपल्याला माहिती आहे, आपल्या घरी जे बर्नी किंवा डब्बा असतो तो सिलेंडरच्या आकाराचा असतो. असा एखादा ड्रम आपण जो वाजवतोय तो, मग त्याचं जर व्हॉल्यूम वगैरे आपल्याला काढायचं असेल तर त्यासाठी फॉर्म्युला आहे इथे. सो राईट डाऊन दिस फॉर्म्युला. टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू ट्वाइस पाय आर इन ब्रॅकेट एच प्लस आर. लिहून घे हा फॉर्म्युला. हो सर.
कुठला हा टू हायलाइट आय केलेला, आर एच काय जो हायलाइट केलाय तो, काय सर? जो हायलाइट केलाय तो. अच्छा. झालं. ओके, आता सॉल्व एक्झाम्पल पाहूया. तर याच्यामध्ये एक वॉटर टँक दिलाय आणि तो सिलेंड्रिकल शेप मध्ये. मग त्यात त्यांनी दिलंय की त्याचं डायमीटर आहे 1 मीटर, हाईट आहे 2 मीटर आणि तो टँक बंद आहे आणि तो टँक पेंट करायचा आहे, त्याला कलर द्यायचा आहे आतून आणि बाहेरून. तर पेंट करण्यासाठी 80 रुपीज पर स्क्वेअर मीटर लागतात. तर किती पैसे लागतील आपल्याला त्या सिलेंडरला पेंट करण्यासाठी? आणि यात त्यांनी सांगितलंय की पायची व्हॅल्यू किती वापरा आता, 3.14. पाहूया कसं फाइंड आउट केलंय. की त्याच्यामध्ये अगोदर त्यांनी डायमीटर दिलाय 1 मीटर, पण आपल्याला रेडियस पाहिजे. मग रेडियस त्याच्या 1/2 असते, 0.5 मीटर. त्यानंतर हाईट दिली त्यांनी 2 मीटर. मग आपल्या फॉर्म्युल्यामध्ये टाकल्यात किमती. त्या फॉर्म्युला काय आहे, 2πr 2πr इन ब्रॅकेट एच प्लस आर. मग तिथे पायची व्हॅल्यू टाकली आहे 3.14, आय आर ची व्हॅल्यू टाकली 0.5, हाईट टाकली 2 मीटर, त्यानंतर रेडियस टाकली परत 0.5 आणि त्यांचं ऍडिशन करून घेतली अगोदर. ती ऍडिशन आली 2.5 आणि त्यानंतर मग मल्टिप्लिकेशन केलंय. तर मल्टिप्लिकेशन आलं 7.85 एवढं स्क्वेअर मीटर आलाय. तर एका स्क्वेअर मीटरला हे झालं आतून, आणि बाहेरून पण तेवढंच सेंटीमीटर येईल, एवढं स्क्वेअर मीटर येईल. मग ते आतून 7.85 आणि बाहेरून 7.85, त्यामुळे ट्वाइसने आपण त्याला तर आवाज ब्रेक होतोय. आता चेक कर. तर आपण एक काय केलं, मिनिट. हा त्यानंतर तो एरिया आला काय 15.70 आणि त्यानंतर आपण त्याला पेंटिंग करणार आहोत. पेंटिंग साठी एका स्क्वेअर मीटरला किती येतो खर्च? खर्च येतो 80 रुपीज. मग 80 ने आपण मल्टिप्लाय केलं आणि मग आपल्याला किती पैसे लागतील तो सिलेंड्रिकल शेप पेंट करण्यासाठी, 1256. तर याच्यावरची आता एक्सरसाइज सॉल्व करूया. सो राईट डाऊन प्रॅक्टिस सेट 16.2. तर क्वेश्चन नको लिहू, डायरेक्ट आपण सॉल्व करूया. क्वेश्चन हो. तो नंतर लिह. आता याच्यामध्ये रेडियस दिली आहे त्यांनी आणि हाईट दिली आहे. मग काय फॉर्म्युला आहे? फॉर्म्युला तो 2πr h ब्रॅकेट h प्लस r. 2πr इन ब्रॅकेट एच प्लस आर. सो सॉल्व करूया पहिलं. टू पाय आर एच प्लस आर. इथे पायची व्हॅल्यू किती वापरायची आहे? 3.14. आर ची व्हॅल्यू किती दिली आहे?
कुठली R 7 centimeter, So write down. H 10 centimeter. Yes. So into 3.40 into 7 into 167 70 है ना. Mm. 119 119 into 1 376.04 पहिलं 376.04 376.04. बरोबर आहे ना. आणि खाली पण काढायचं आपल्याला कर्ड एरिया, कर्ड सरफेस एरिया या फॉर्म्युल्याने 2πRh. करा मग त्याचं मल्टिप्लिकेशन. हा काय ते सर काय ते CURRED कर्ड सरफेस एरिया. surface area equal to 2 by R
into 3 5 13 into 7 into 10. 7 into 10 7. 17. Oh, मी प्लस 7. तर पहिला आन्सर चुकला आहे. करा मग परत एकदा करा. Hmm. 747.32. मी लिहिले ऑलरेडी. नाही मी इथे हे केलं कॅल्क्युलेट मल्टिप्लाय केलं. खालचं पण काढ कर्वड एरिया. हो. काय झालं? खालती लिहिलं वरचा आन्सर. ओके. Seven, 9, 3, 4. झालं का? हो. देन नेक्स्ट सेकंड किती आहे? रेडियस आणि हाईट. रेडियस आहे 2.5 मीटर आणि हाईट आहे 7 मीटर. तर करा फाइंड आउट. अगोदर कर्ड सरफेस एरिया फाइंड आउट करूया. 2 पाय आर एच
पायची व्हॅल्यू 3.14, रेडियस दिलाय 2.5, हाईट दिली 7. करा मग याचं मल्टिप्लिकेशन. Hmm. 6 value घेतली आहे काय काय? व्हॅल्यू हा, सेकंड करतोय ना आपण सर. सेकंडच करतोय ना. तुम्ही 2.5 कसं घेतलं? 1.4 आणि 2.1 आहे. ओके ओके. मी लिहिते आहे. ले. Into 3.13 into 1.4 into 2.1. किती आला कर्ड्स एरिया? करते आहे. मोठेच आहे. हो. 18.48 square centimeter. 18.48. 48. ओके. Total surface area. 18.46 येत आहे. $46. ठीक आहे, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. कर, नेक्स्ट कर. See, 2 into 3.14 into 1.4 into 2.1 into 1.
Four into 3. 4. Mm, 7, 2, 9, 0, 9, 30.72. आले. नेक्स्ट 2.5 रेडियस आणि हाईट 7 सेंटीमीटर. कसला आवाज येतोय? कसला आवाज आला? तर यामध्ये तर होमवर्क आहे. हा मग पुढचं सगळं होमवर्क कर. हा करशील ना? हो. फक्त हाच नको करू. उद्या पण 3, आहे. 4, 5 एवढाच नको करू. पुढचा पण कर. हा 2 वाला, हा. 3 वाला, 4 वाला इथपर्यंत पूर्ण कंप्लीट कर. ठीक आहे. सर उद्या पण आहे क्लास? घ्यायचा का उद्या? तुम्हाला वेळ असेल तर